दरम्यान उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल आणि सत्य समोर येईल अशी अपेक्षा असल्याचं रोहित पवार म्हणालेत। दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होणार आहे। या संदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलं। येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय। अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होत असून केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या एएआयबीचा प्राथमिक अहवाल येईल आणि त्या अहवालातनं सत्य समोर येईल, काही गोष्टी बाहेर येतील अशी अपेक्षा आहे। येत्या सोमवारी आम्ही आमच्याकडे आलेली नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहोत। त्यामुळे भूतकाळातील इतर घटनांप्रमाणे थातुरमातुर अहवाल देण्याचा प्रयत्न एएआयबी नक्कीच करणार नाही ही अपेक्षा, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय। आपण पाहतोय या ठिकाणी रोहित पवारांनी आणखी एक ट्विट केलेलं आहे आणि एएआयबीच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे।